जे बाहेर आहेत त्यांनी सुद्धा आत या. Oh, glory to God. How many love worship? किती जणांना आराधना करायला How आवडतं? many love to praise and worship God? किती जणांना देवाची स्तुती आराधना करायला आवडतं? You know, the blessings don't come when the word is preached. आणि आशीर्वाद फक्त वचन सांगतात तेव्हा येत नाहीत. The blessings flow the moment you come here आमेन. and worship. The blessings of God will start flowing. पण ज्या क्षणी तुम्ही इथे येता, देवाची स्तुती आराधना करता, वचन ऐकता, त्याच्या उपस्थितीमध्ये जाता, त्याचे आशीर्वाद व्हायला लागतात. I'll tell you something. मी तुम्हाला काही सांगतो. When people come only for the message, आणि जेव्हा लोक फक्त वचनासाठी येतात, they have received something which they will never be able to operate. आणि ते अशी गोष्टी त्यांना मिळते की ते कधीच त्याचा वापर करू शकत नाहीत. It's like, ते जसं काय, you've got something big, तुम्हाला काहीतरी मोठं मिळतंय, but you don't know how to operate. पण तुम्हाला कळतच नाही त्याचा वापर कसा करायचा, ते वापरायचं It's a कसं. great blessing, खूप मोठे आशीर्वाद आहेत ते, but you don't know how to operate. पण तुम्हाला माहितीच नाही ते कसे वापरायचे. When you praise and worship, पण जेव्हा तुम्ही स्तुती आराधना करता when देवाची, you soak yourself with the presence, आणि जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण भिजून जाता, you will know how to operate the blessings of God. आणि मग तुम्हाला कळतं ते देवाचे आशीर्वाद कसे वापरायचे. Hallelujah. You receive only 50%. तुम्हाला फक्त 50% मिळतं. In fact, lesser than that. उलट त्याच्यापेक्षाही कमी. Now you choose मग आता तुम्ही निवड करा, how much you want from God. देवाकडनं तुम्हाला किती प्रमाणात हवं Do आहे. you want the 100% things that God has kept for you that day? आणि त्या दिवसासाठी देवाने ज्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्या त्या 100% तुम्हाला हव्या आहेत, Or you want only the little portion of it? का त्यातल्या फक्त काही प्रमाणात गोष्टी तुम्हाला हव्या आहेत? That is your choice. तुमची निवड आहे. Hallelujah. And that's why the Holy Spirit said in the afternoon, आणि म्हणून देवाचा आत्मा मला दुपारी बोलला, as is the breath for this body, जसं श्वास या शरीराला गरजेचा आहे, so is my presence to your spirit. तसाच त्या आत्म्याला माझ्या उपस्थितीची गरज आहे. Your spirit needs the presence of God. तुमच्या आत्म्याला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. Though He is in your spirit, जरी तो तुमच्या आतमध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे, that is the indwelling presence of God. तिथे ते वसती स्थान आहे त्याचं. But you need the presence even outside. पण तुम्हाला बाहेर सुद्धा त्याच्या उपस्थितीची गरज आहे. Because we don't know how to bring the presence of God from your spirit into the external. कारण तुम्हाला माहित नाही अजून की तुमच्या आत्म्यातून त्याची उपस्थिती बाहेर कशी आणायची तुमच्यामध्ये. It is through worship. आमेन. आणि ती आपण त्या आराधनेद्वारे आणू शकतो. When you worship, you bring that presence of God in your spirit external outside. आणि मग जेव्हा तुम्ही आराधना करता, ती तुमच्या आतमध्ये देवाची जी उपस्थिती आहे तुम्ही ती बाहेर घेऊन येता. You don't know who you are carrying inside. तुम्हाला माहित नाही की कोणाला तुम्ही घेऊन चाललेले आहात. The world wants to know who is inside. आणि जगाला माहिती करायचं आहे की तुमच्या आतमध्ये कोण आहे. And you are hiding the presence of God in your spirit. आणि तुम्ही काय करताय, तुमच्या आत्म्यामध्ये त्याची उपस्थिती लपवताय. When you don't worship, you are hiding God. आणि जेव्हा तुम्ही त्याची आराधना करत नाही, तुम्ही त्याला लपवताय. Understand what I'm saying? आणि मी काय सांगत आहे ते लक्ष देऊन पूर्ण ऐका. When you take a step behind of worship, you are hiding God in your spirit. आणि जेव्हा तुम्ही आराधनेमध्ये मागे राहतात, याचाच अर्थ तुम्ही त्याची उपस्थिती तुमच्यामधली ती लपवताय. But when you worship Him, पण जेव्हा तुम्ही त्याची आराधना करता, you are letting Him flow from inside to outside. मग तुम्ही काय करताय की त्याला आतून बाहेर प्रवाहित होण्यासाठी परवानगी देताय. You let God move from that spirit, though He remains, but His presence starts taking over even in the Amen. atmosphere. आणि मग त्या जेव्हा तुम्ही आराधना करताय, तुमच्या आतमध्ये जी त्याची उपस्थिती आहे ती बाहेर येते आणि ते सर्व वातावरणामध्ये पसरतीये. I'll tell you something, don't feel bad. आणि वाईट वाटून घेऊ नका. Those who have never worshipped God personally, आणि जे लोक वैयक्तिकरित्या देवाची आराधना करत नाहीत, they cannot worship God publicly.
ते देवाची आराधना त्या पूर्ण सार्वजनिक ठिकाणी करू शकत नाही. This is the secret I'm telling you. हे रहस्य मी तुम्हाला सांगतो. जो परमेश्वर की उपासना वैयक्तिक तौर से नहीं कर सकता, वो परमेश्वर की उपासना सामूहिक तौर से नहीं कर सकता. You know why people don't come? तुम्हाला माहिती आहे का लोक येत नाहीत? Because they have never worshipped God personally. कारण त्यांनी वैयक्तिकरित्या देवाची कधी आराधनाच केली नाही. If you have worshipped God personally, you will know what is a taste of worship. आणि जर तुम्ही वैयक्तिकरित्या ती केली असती तर तुम्हाला त्याची चव माहिती असती. If you worship God personally, you know what is worship in actual. आणि जर तुम्ही ती वैयक्तिकरित्या केली असती तर तुम्हाला खरंच कळलं असतं की देवाची आराधना उपासना करणं काय Because आहे. I know what is worshipping personally, I will come running for this worship. आणि मला माहिती आहे की वैयक्तिकरित्या मी ती केलेली आहे, मला माहिती आहे त्याची चव काय आहे, मग मी नेहमी पळत येईल स्तुती आराधना करण्यासाठी. Hallelujah. 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 You must come running for worship. तुम्ही तिथे आराधनेला पळत यायला हवंय. The devil सैतान is a cunning fellow. तो खूप धूर्त आहे He will block you from worshiping the Father. आणि तो तुम्हाला पित्याची आराधना करण्यापासून रोखेल. Because when we don't worship Him, जेव्हा आपण त्याची आराधना करत नाही, we are not sinning, आपण काय पाप करत नाही, but we give a message पण एक प्रकारे आपण एक संदेश देतोय that whatever happened in my life is because of me. की माझ्या जीवनामध्ये जे काय घडलंय ते माझ्यामुळे घडलेले, माझ्या कर्तृत्वावर आहे. Whatever good has happened is because of my effort. आणि जे काही चांगलं घडलंय ते माझ्या कर्तृत्वाने आहे. What message are you giving today? मग आज तुम्ही कुठला संदेश देत आहात? What message is written upon your life? आणि तुमच्या जीवनावर कुठला संदेश लिहिला गेलेला आहे? When you worship, जेव्हा तुम्ही आराधना करता your message says God must be glorified. आणि मग तो संदेश आहे की तुम्ही म्हणताय की माझ्याद्वारे देव गौरवला जावो. And it's not because of me what is happening in my life, it is because of you what is happening in my life. आणि जे काही माझ्या जीवनात घडलेलं आहे चांगलं ते माझ्यामुळे नाही तर ते सर्व काही त्या परमेश्वरामुळे आहे असा संदेश तुम्ही देताय. How many can give this message? किती जण हा संदेश तुमच्या जीवनाद्वारे देऊ शकता? Lord, it is not because of me, it is because of you. की परमेश्वर आहे माझ्यामुळे नाही तर हे तुझ्यामुळे आहे. Hallelujah. हालेलुया. The epistle, आणि जे पत्र what Paul wrote, जे पौलाने लिहिलं, Paul said, पौल म्हणतो he said, you are my living की epistles. तुम्ही माझे जिवंत पत्र आहात. What I have worked for Christ, I have written in your life. आणि जे काही मी ख्रिस्तासाठी केलेलं आहे मी ते तुमच्या जीवनावर लिहून काढलेलं So आहे. when you go outside in the world, आणि म्हणून जेव्हा तुम्ही जगामध्ये जाता बाहेर, what is written upon your life, the message the world must read. आणि जो काही संदेश तुमच्या जीवनावर लिहिलेला आहे ते जग जाऊन वाचेल. God writes a message upon your life. आणि देव तुमच्या जीवनावर काही ना काही संदेश लिहित असतो. God writes a message. देव एक संदेश लिहित असतो The message must be seen. आणि तो संदेश लोकांनी पाहिला The पाहिजे, message must be read. आणि लोकांनी तो वाचला पाहिजे. The devil doesn't want people to read the message God has written upon your life. पण सैतानाला नकोय की देवाने जो संदेश तुमच्या जीवनावर लिहिलेला आहे तो लोकांनी वाचावा. Your testimony is a message. तुमची साक्ष एक संदेशच आहे. Your working for God is a message. तुम्ही देवासाठी कार्य करता हा पण एक संदेश Your आहे. worship is a message. तुम्ही आराधना करता हा सुद्धा एक संदेश आहे. And the devil is blocking it. आणि सैतान काय करतोय तिथे ब्लॉक करतोय. And we are allowing the devil to block it. आणि आपण सैतानाला परवानगी देतोय त्याच्यासाठी. Do you want God's message upon your life to be read by the world? तुम्हाला हवंय का की देवाने जो संदेश तुमच्या जीवनावर लिहिलाय तो जगाने वाचावा? लोग पढ़ना चाहिए. जो आपके जीवन पे प्रभु ने लिखा है वो जग पढ़ना चाहिए, क्योंकि Amen. उसके द्वारा परमेश्वर की महिमा होगी. आमेन. हालेलुया. Not about our life, not about ourselves, it is about Him. आणि आपल्याविषयी नाहीये तो संदेश असणार आहे त्याच्याविषयी. मैं कितना वो नहीं, वो कितना है, वो Amen. कितना बड़ा है, वो Hallelujah. कितना महिमा रूपी है, वो कितना सामर्थ्य है, वो कितना अद्भुत है, वो कितना प्रीतिमय है. That is the message upon our life.
असा संदेश आपल्या जीवनावर लिहिलेला आहे. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Amen. Hallelujah. That is not the message tonight. हा काय संदेश नाही आज रात्रीचा. क्या था ये? स्टार्टर. Starters. Praise God. Let the main course come, Pastor. Main course serve किया जाए. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. And I'm so happy God is working. I'm telling you what the testimony that I heard now. आणि जी साक्ष आता आपण ऐकली, This is pure God. हे पूर्णपणे देवाचं कार्य आहे. That is pure God. ते पूर्णपणे देवाचं कार्य No आहे. one will just get up and give anything to you like that. कोणी असंच उठून त्याची जागा देणार नाही. No one will do that. कोणीच असं करणार नाही. Unless God is in the scene. पण जोपर्यंत देव तिथं चित्रात येत नाही तोपर्यंत असं घडणार नाही. Amen. She wanted, where is she? She wanted to be the landlord. तिला हवं होतं की आपल्याकडे पण जागा असावी, आपण जागेचे मालक असावे. She became the international landlord. आता ती आंतरराष्ट्रीय जागेची मालक God झालेली can आहे. make you international landlord. आमेन. Why not? आमेन. Why not? Why not believe? का तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही? God can make you international. आणि देव तुम्हाला आंतरराष्ट्रीय भागामध्ये Hallelujah. जागेचा Amen. मालक करेल. Praise God. There is power when we praying in tongues. आणि जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो तिथे सामर्थ्य असतं. I will talk about the tongues tomorrow. आणि मी त्याच्याविषयी उद्या बोलेन. So tonight, आज रात्री it is a simple message, but God will bless you. साधा संदेश आहे पण देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. You all know that in the times of Noah, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नोवाच्या वेळेमध्ये how God destroyed the earth with a flood. आणि कसं देवाने पुराद्वारे पृथ्वीचा नाश केला. 40 days and 40 nights it rained on the earth. आणि 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पडला. And God wiped off everything from the earth. आणि देवाने जे काही पृथ्वीवर होतं ते सर्व नष्ट केलं. Because the Bible says कारण की पवित्र शास्त्र आपल्याला that सांगतं God saw every man was wicked in his mind. की देवाने पाहिलं की प्रत्येक मनुष्य जो आहे तो मनामध्ये बुद्धीमध्ये त्याच्या हा विकृत झालेला आहे, वाईट झालेला And आहे. every thinking of man that time was full of sin and wickedness. आणि त्या वेळेमध्ये त्या प्रत्येक मनुष्याचं जे विचारसरणी आहे ती सर्वपणे वाईट झालेली Do you होती. know that time पापमय झाले man होते. had become such that he forgot goodness. आणि मनुष्य असा झाला होता की त्यांनी देवाचा जो चांगुलपणा आहे तोच विसरला. He could not do good. तो चांगलं करूच शकत नव्हता. It became so evil that time आणि तो मनुष्य इतका वाईट झाला होता त्या that वेळेमध्ये. the Bible says पवित्र शास्त्र तेव्हा आपल्याला सांगतंय his mind could only think evil. की त्याचं मन त्या वेळेमध्ये फक्त आणि फक्त वाईट विचार करायचं. His mind could only think of robbing, killing, murder. आणि त्यावेळेस मनुष्य फक्त खून, चोरी, नाश याचाच विचार करायचा. This was the time of Noah. आणि ही वेळ होती नोवाच्या काळातली. And Noah was in that generation. आणि नोवा त्यावेळेस त्या पिढीमधला होता. He went to people, the people that he met were full of evil. आणि ज्या लोकांना तो भेटायचा ते सर्व वाईट विचारांनी भरलेली His होती. neighbors were against him. त्याचे शेजारी त्याच्या विरुद्ध होते. His city people were against him. आणि त्याच्या शहरातली लोक त्याच्या विरुद्ध होती. His relatives were against him. त्याचे नातेवाईक त्याच्या विरुद्ध होते. But Bible says पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं God found favor for आमेन, Noah. आमेन, की देवाचं कृपा त्याचा अनुग्रह नोवावर आला. Upon Noah God's favor came. आमेन. आणि त्या नोवावर त्या देवाचा अनुग्रह आला. Why was Noah so precious for God? आणि का देवासाठी तो एवढा मौल्यवान होता? Why is Noah so much favored? आणि का देवाचा अनुग्रह एवढा त्याच्यावर आला? There is a reason. कारण आहे त्याच्या The मागे. Bible says पवित्र शास्त्र आपल्याला Noah सांगतं, walked with God. कारण नोवा देवाबरोबर चालला. Noah walked with God. तो देवाबरोबर चालला. He walked with God. तो देवाबरोबर चालत He राहिला. didn't walk for God. तो देवासाठी नाही, He walked with God. तो देवाबरोबर चालत There is a राहिला. difference. दोघांमध्ये फरक आहे. Walking for God देवासाठी चालणं and walking with God. आणि देवाबरोबर चालणं. When you do something for someone,
तुम्ही काहीतरी कोणासाठी तरी केलं, As if you are telling that man जिसके लिए मैंने किया वो नहीं कर सकता था इसलिए मैंने किया. लेकिन परमेश्वर का वचन कहता है कि नोआ परमेश्वर के लिए नहीं चला, परमेश्वर के साथ चला. आमेन. Hallelujah. Are you walking with God? तुम्ही देवाबरोबर चालत आहात Are का? you walking with God? तुम्ही देवाबरोबर चालत आहात का? Do you know your God whom you are walking with? आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचा देव कोण आहे ज्याच्या बरोबर तुम्ही चालत आहात? When you're walking with God, you will find favor from God. आमेन. आणि जेव्हा तुम्ही त्या देवाबरोबर चालता त्याचा अनुग्रह तुमच्यावर येईल. When you walk with God, everything will fall in your side. आमेन. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर चालता सर्व गोष्टी तुमच्या बाजूने होतील. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं Noah walked with God की नोवा त्या वेळेबरोबर देवाबरोबर चालला and he found favor in God's eyes. आणि त्याच्यावर देवाचा अनुग्रह उतरला. Hallelujah. But imagine the period, the time, the generation Noah was living. आणि कुठल्या पिढीमध्ये तो चालत होता, राहत होता, ह्याचं तुम्ही कल्पना करा. Noah was 500 years of age आणि तो 500 वर्षांचा होता when God told him, की जेव्हा देवाने त्याला सांगितलं, Noah, नोवा, it's time. की आता वेळ आली आहे The world has become wicked. आणि जग आता खूप वाईट झालेलं आहे People's thoughts have become evil. आणि लोकांचे जे विचार आहेत ते वाईट झालेले They आहेत. cannot think good. ते कधीच चांगला विचार करू शकत नाहीयेत. Even if they want it, but their minds have taken them away from आणि goodness. त्यांना विचार जरी चांगला करायचा असेल पण त्यांचं मन त्यांना तो विचार करू देत नाहीये. That's how the condition in that time. अशी ती वेळ झाली होती If त्यावेळेस. Noah wanted to do something good, people will oppose him. आणि नोवा सुद्धा काही चांगलं करायचा प्रयत्न करत पण लोक त्याला विरोध करायची. If Noah wanted to do something for his people, they would not allow him. आणि तो त्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करायचा पण ती लोक ते करू देत नव्हती त्याला. His good works, his goodness was overlooked. आणि त्याचा जो चांगुलपणा होता त्याच्यावर लोक दुर्लक्ष करत होती. That was a time Noah was living. आणि अशा वेळेमध्ये तो जगत होता. And do you know what the Bible says? आणि पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतोय? Bible says, as it was in the days of Noah, आणि जसं नोवाच्या वेळेमध्ये होतं so shall it be in the last days. तसंच शेवटच्या काळामध्ये असेल. That means in the last days, the similar situation will happen. याचाच अर्थ शेवटच्या काळामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती येईल. You will find yourself in a generation which will continuously oppose you. तुम्ही अशा पिढीमध्ये येताल की जी सतत तुम्हाला विरोध करेल. You will find yourself in a generation whose thoughts and minds are full of evil. अशा पिढीमध्ये तुम्ही येताल की तिथे ते नेहमी वाईट विचार करतील. In a generation you are living where they don't want any goodness from you. आणि ती लोक कधीच तुमच्याकडनं चांगल्याची अपेक्षा करणार नाही. अशा पिढीमध्ये तुम्ही येताल. You are living in a generation where they say that we are the gods of our आणि life. ते म्हणतील की आम्हीच आमच्या जीवनाचे देव आहोत. We don't want any God. आम्हाला कुठल्या देवाची गरज We नाही. are the gods of our lives. आम्ही आमच्या जीवनाचे देव आहोत. We can do. आम्ही काहीही करू We शकतो. can do anything we want. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू शकतो. But God says, I found favor for Noah. पण देव म्हणतो की माझ्यामध्ये माझी अनुग्रह त्या नोवावर आला. Hallelujah. आमेन. And God told Noah, now listen to this message very carefully. आणि मग देवाने नोवाला सांगितलं, God told Noah, देवाने नोवाला सांगितलं come on Noah, की नोवा लक्ष दे. start building an ark. एक तारू बनवायला सुरुवात कर. Start building an ark एक तारू बनवायला सुरुवात कर. for yourself. तुझ्यासाठी. Yourself. तुझ्यासाठी. Not for God. देवासाठी नाही. That taru was not for God. तो तारू त्या देवासाठी नव्हता. Taru was for Noah. तो नोवासाठी होता. Taru was for his family. त्याच्या कुटुंबासाठी होता. Ark was for Noah and his family. आणि तो जो तारू होता तो नोवा आणि त्याच्या कुटुंबासाठी होता. Ark was for all those people who believed in Noah. आणि तो तारू कोणासाठी होता? जे नोवावर विश्वास ठेवत होते त्या लोकांसाठी होता. But not one man believed in Noah. पण कोणीही नोवावर विश्वास ठेवला नाही. Not one man believed. एकाही मनुष्याने विश्वास ठेवला नाही God त्याच्यावर. told Noah, मग देवाने नोवाला सांगितलं this is what I'm going to do. की मी असं असं करणार आहे. Noah went about the whole village. आणि तो पूर्ण त्या शहरामध्ये फिरला. He kept telling the people, the आणि तो time is up.
लोकांना सांगत राहिला की आता वेळ भरलेली आहे There is a perilous time coming. आणि आता एक नाशाचा वेळ येणार आहे There will be a time when it will rain and everything on this earth will be wiped off. आणि आता असा पाऊस येणार आहे की जेणेकरून सर्व पृथ्वीवरचा नाश होणार आहे Noah पुरामध्ये received जाणार that आहे. word from God. आणि तो जो संदेश होता तो देवाकडून आला होता And त्याला he took that word and went about the whole village. आणि त्याने तो शब्द घेतला देवाचा आणि सर्व गावात जाऊन He सांगितला went from place to place. आणि प्रत्येक जागी जाऊन त्याने तो सांगितला Went from place to place. आणि जाऊन त्या प्रत्येक जागेमध्ये त्याने जाऊन सांगितला Not देवाचा one संदेश person believed Noah. पण कोणीही एकाही मनुष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही Not even one. एकही मनुष्याने विश्वास ठेवला नाही God saw. देवाने ते पाहिलं God said, Noah, देव म्हटला नोवा build an ark एक तारू बांध for yourself तुझ्यासाठी and for your family. आणि तुझ्या कुटुंबासाठी And that ark was for all those who could believe in Noah, but no one believed. आणि तो तारू त्या लोकांसाठी पण होता जे त्याच्यावर विश्वास ठेवतील नोवावर पण And- कोणीच विश्वास ठेवला And नाही Noah started building an ark. आणि मग तसं तारू बांधायला सुरुवात केली नोवाने With building also, people came around that ark. आणि ते बांधत असताना सुद्धा लोक त्याच्या जवळ जमली नोआ क्या पागलपन है ये? नोआ तू पागल हो गया है. ऐसा कभी हुआ है? 40 दिन 40 रात ऐसा कभी बारिश आया है आज तक जो आगे आएगा? ये लोग नोआ को बोल बोल के नोआ तू पागल हो गया है. That's what people tell. People of God, children of God, you're mad, you're talking about Christ. देवाच्या लेकरांना सुद्धा लोक असं म्हणतात तुम्ही वेडी झाली आहात You're mad, you're talking about God. तुम्ही देवाविषयी बोलताय वेड लागले का तुम्हाला In this generation, या पिढीमध्ये सुद्धा scientific generation, आणि जे वैद्यकीय आहे when everything is automatic, जिथे सर्व काही ऑटोमॅटिक आहे your car is automatic, तुमची कार सुद्धा ऑटोमॅटिक आहे your machines are automatic. सर्व मशीन्स ऑटोमॅटिक आहेत In this automatic world, you're talking about God. आणि या अशा टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये तुम्ही बोलत आहात ऐसा दैवाविषयी तंत्र क्या बोलते तंत्रिक तंत्र तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही देवाविषयी बोलत आहात. त्या काळामध्ये पण नोआ प्रत्येकाला समजावून सांगत होता वेळ कमी आहे पटकन या तारू बांधला जात आहे पहा हा तारू तुमच्यासाठी आहे. पण कोणीही नोआच्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही. एकाही व्यक्तीने नोआच्या शब्दाकडे लक्ष लावलं नाही. He kept on telling and telling and telling till the time ark was built. आणि जोपर्यंत तारू बांधत नाही तोपर्यंत तो लोकांना सांगत राहिला देवाचा शब्द The ark was complete. आणि तो तारू पूर्ण झाला Yet Noah is telling people, आणि come on, तरी सुद्धा लोकांना तो सांगत होता की ark या is तुम्ही, ready. की तारू बांधून झालेला आहे Ark is ready. आणि तो तारू तयार आहे It आता. will rain anytime. आता कधीही पाऊस पडेल 40 days, 40 nights, the earth will be destroyed. आणि 40 दिवस 40 रात्र पाऊस पडणार आहे आणि सर्व पृथ्वी नाश पावणार Come आहे on, look at the ark. आणि त्या तारूकडे पहा You can be safe. तुम्ही वाचताल Let's enter. आपण प्रवेश करूया त्या तारूमध्ये Till the last they laughed. ते शेवटपर्यंत त्यांनी विश्वासच ठेवला नाही They looked at Noah, he's mad. आणि लोक त्याच्याकडे पाहायची म्हणायचे हा वेडा झालाय ये पागल हो गया है. ये बूढ़ा आदमी पागल हो गया है. Noah was almost 600 years. आणि तोपर्यंत तो 600 वर्षांचा झाला होता And they said, this man is gone mad. आणि म्हणायची लोक सर्व की हा वेडा झालेला You आहे know, even today, आज सुद्धा when you preach Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताविषयी प्रीच करता all the technology people will say you're mad. आणि जेवढे कोणी तंत्रयुगाची लोक आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणारे I'm not ते saying- म्हणतील ते वेडे I'm not झालेले saying आहेत. technology मत करो. नहीं नहीं सीखो, टेक्नोलॉजी सीखो, सब सीखो. बट वो टेक्नोलॉजी हमको प्रभु के पास नहीं लेके आता है. वो इधर के लिए ठीक है, लेकिन टेक्नोलॉजी हमको गॉड नहीं सिखाता है. So all these technology people who believe in technology, they will laugh at you. आणि जे ह्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी लोक आहेत ती तुमच्याकडे बघून How many हसतील people have laughed at you किती लोक तुमच्याकडे तुम्हावर हसलेली आहेत when they look at us? God करता है सिर्फ प्रभु प्रभु बात करता है. नोआ भी वैसे ही था, सिर्फ प्रभु बात करता था. वो बाकी का नहीं, प्रभु का विज्ञान से, प्रभु का टेक्नोलॉजी से उसने पूरा तारू बांधा था. आमेन बट ये बाकी के लोगों को समझ में नहीं आया कि नोआ में कितना विजडम था.
किती लेकिन- ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पूरा तारू अकेले ने बांधा, उसके परिवार ने मिलकर बांधा, क्योंकि गॉड उसको इंस्ट्रक्शंस दिया था कैसे बांधना है. Amen. Hallelujah. The Hallelujah. same way the Bible says, as it was in the days of Noah, आणि असंच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जसं त्या नोवाच्या काळामध्ये होतं so shall it be now. तसंच आता असेल. But I'll tell you a good news. पण एक चांगली बातमी मी तुम्हाला सांगतो. Noah kept telling people, come on, come on, come on. आणि नोवा लोकांना सांगत राहिला की या या या, That ark is ready. त्या तारू तयार आहे, You can enter. तुम्ही त्याच्यात प्रवेश करू शकता. God is inviting you. देव तुम्हाला बोलवत आहे. God is calling you. देव तुम्हाला बोलवत आहे. If you believe His word, आणि जर तुम्ही त्याच्या कामावर विश्वास ठेवताय, if you believe His word, त्याच्या वचनावर विश्वास ठेवताय, त्याच्या शब्दावर you विश्वास will ठेवताय, become safe. तुम्ही तारले जाताल You can enter that ark. आणि तुम्ही त्या तारूमध्ये प्रवेश करताल And you can be saved from that coming destruction. आणि तो येणारा जो नाश आहे त्याच्यापासून तुम्ही वाचताल. मग Today, आज आज everyone is building their own arks. आज प्रत्येक जण स्वतःची तारू बांधत आहे. हर एक व्यक्ति अपना ही तारू बांध रहा है और वो कहता है मैं इसी तारू में सेफ रहेगा. लेकिन परमेश्वर कहता है जिस तरीके का विनाश इस जग में आएगा आपका कोई तारू नहीं बचेगा, एक ही तारू बचेगा जो मैंने बनाया है. आमेन. Hallelujah. Only one ark will remain which I have made. आणि जी तारू मी बांधलेली आहे तीच फक्त वाचेल असं देव म्हणतो. And God is inviting you to enter His ark. आणि देव तुम्हाला बोलवत आहे त्याच्या तारूमध्ये प्रवेश करण्यासाठी. His ark is safe. आणि त्याचा जो तारू आहे तो सुरक्षित आहे. His ark is proof, waterproof, heat proof, wind proof. आणि त्याचा जो तारू आहे कुठलाही पाणी कुठलाही हीटला उष्णतेला प्रूफ आहे. प्रूफ को क्या बोलते हैं? रेजिस्टेंट है ना, प्रतिकार प्रतिकार है. करू शकतो. ना उस पे वारा चलता है, ना उस पे पानी चलता है, ना उस पे आग चलता है, ना उस पे कीटक चलता है. परमेश्वर ने नोआ को ऐसा तारू बांधने को कहा कि उसके ऊपर ना पानी का प्रभाव काम करा, Yes. ना हवा का प्रभाव काम करा, ना तूफान का प्रभाव काम आमेन. करा. God says you can build your ark, it will be destroyed, but when you enter my ark, you will be safe. आणि देव म्हणतो जर तुम्ही तुमचं तारू बांधत असाल तो नाश पावेल, पण जेव्हा तुम्ही माझ्या तारूमध्ये प्रवेश करताल तो तुम्हाला Hallelujah. सुरक्षित ठेवेल. Praise God. God says, I have built an ark for you. आणि देव म्हणतो मी तुमच्यासाठी तो तारू बांधलेला आहे. God is inviting you to come into आणि that देव ark. तुम्हाला बोलवत आहे त्या तारूमध्ये प्रवेश करण्यासाठी. God says the ark is ready. देव म्हणतो तो तारू तयार आहे. Noah built his ark. आणि नोवाने त्याचा तो तारू बांधला. But God says, I have built another ark for you. आणि देव म्हणतो पण मी तुमच्यासाठी अजून एक तारू बांधेल. And that ark is nothing but our Lord Jesus Christ. आमेन आमेन. आणि तो तारू म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही तर आपला परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. God is saying, come into this ark. आणि देव म्हणतो त्या तारूमध्ये तू प्रवेश कर. Come into this ark. त्या तारूमध्ये तू ये. You will be safe. तू वाचशील, सुरक्षित राहशील. Stop building your own arks स्वतःचा तारू बांधणं बंद करा. and enter that ark that I have kept for you. आणि जो तारू मी तुमच्यासाठी ठेवलाय त्याच्यामध्ये प्रवेश करा. Nothing can destroy my ark. आणि कोणीही माझ्या तारूचा नाश करू शकणार नाही. Nothing can work against you. When you enter, you'll be safe. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करताल तुम्ही सुरक्षित राहताल. The Bible says Noah was told to use the gopher wood. Gopher wood. देवाने त्याला गोफर जे लाकूड आहे ते वापरायला A सांगितलं. special wood. आणि एक स्पेशल ते लाकूड होतं. When he used that wood, आणि जेव्हा त्यांनी त्या लाकडाचा वापर केला the wood had a specific feature. आणि त्या लाकडाचे काही गुणधर्म होते विशेष. Water could not go inside that wood. आणि त्या लाकडामधून पाणी आतमध्ये जाऊ शकत नव्हतं. No termites or कीड़ा उसको खा सकता था. कुठली वाळवी त्याला खाऊ शकत नव्हती. No heat could enter that. कुठली उष्णता त्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकत होती. It was so safe. आणि ती इतकी सुरक्षित होती. Noah's ark. नोवाचा अर्क. नोआ का तारू इतना सेफ था क्योंकि उसके अंदर ना कीटक जा सकता था,
ना कीड़े जा सकते थे, ना पानी जा सकता था, ना हवा जा सकती थी, ना आग जा सकती थी, ना जो भी है उसके आर पार नहीं जा सकता था. जो भी अंदर 8 लोग थे वो सारे सेफ थे. आमेन. More than Noah's ark, आणि त्या नोवाच्या तारूपेक्षा my Jesus is safer. आमेन, माझा येशू ख्रिस्त अधिक सुरक्षित आहे. My God is safer. आमेन, माझा देव अधिक सुरक्षित आहे. He put me inside that Christ. आणि त्याने मला त्या ख्रिस्तामध्ये ठेवलेलं आहे Now no one can come inside. की जेणेकरून कोणी आतमध्ये प्रवेश करणार No नाही. sickness can come कुठलाही inside. आजार त्याच्यात प्रवेश करणार ना नाही. कोई कीटक आ सकता है, Amen. ना कोई डीमन आ सकता है, ना कोई बीमारी आ सकता है, ना कोई श्राप आ सकता है, because I am inside Christ. आमेन, कारण मी ख्रिस्तामध्ये आहे. मेरा तारू सबसे सेफ है. आमेन. आमेन. मेरा तारू सबसे सेफ है. येस. आमेन. आप कौन से तारू में है? आप कौन से तारू में है? क्या आप आपने बनाए हुए तारू में आज भी है? तो आई कैंट गारंटी. मग मी खात्री देत नाही But तुम्हाला. if you are in the ark that God made for you, you are safe. पण ज्या तारूमध्ये जो तारू देवाने केलाय त्याच्यामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही सुरक्षित आहात. Hallelujah. Maybe God willing, I'll continue this message tomorrow. आणि जर देवाने चालवलं तर उद्या पण मी हा संदेश But देईन. tomorrow is Mother's Day. उद्या मदर्स डे आहे. And we are going to pray for all the mothers, even today and tomorrow. आज आणि उद्या आपण दोन्ही दिवस सर्व मातांसाठी प्रार्थना करणार आहोत. So which ark are you choosing? कुठला तुम्ही तारू निवडताल मग? I choose God's ark. आमेन. मी देवाचा तारू निवडेल. I choose Christ as my आमेन. ark. आणि मी ख्रिस्ताला माझा तारू म्हणून I निवडेल. choose Jesus as my safety place. आमेन. आणि मी येशू ख्रिस्ताला माझे सुरक्षित जागा म्हणून No one निवडेल. can enter that place. आणि कोणीही मग त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही. Hallelujah. No robber can come inside. कुठलाही लुटारू त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही. Nothing can be robbed when I'm inside. आणि जेव्हा मी आतमध्ये असेल काहीही माझं लुटलं जाणार नाही. Hallelujah. Amen. Hallelujah. Before they could enter the ark, आणि त्यांनी प्रवेश करण्याच्या अगोदर they were living with such wicked people. ते अशा वाईट लोकांबरोबर जगत होते. Noah and his family. नोवा आणि त्याची कुटुंब 8 लोग थे. 8 लोक होती ती. नोआ, उसकी पत्नी, नोआ के 3 बच्चे और उनकी पत्नियां. कितने लोग हो गए? 8. करेक्ट? 8 लोग विरुद्ध पूरा जग. 8 लोग के विरुद्ध सारा जग उनके साथ वो रह रहे थे. इट वॉज डिफिकल्ट फॉर देम. आणि त्यांच्यासाठी हे खूप अवघड होतं. बट आई टेल यू अ गुड न्यूज. पण मी एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो. दे वर इन दैट पीरियड वेयर विकेडनेस वॉज सो ग्रेट. आणि ते अशा काळामध्ये होते की जिथं वाईट जे होतं ते खूप प्रमाणात They होतं. were living with people full of demonic activities. आणि ते अशा लोकांबरोबर होते जिथे ते सैतानाचे जास्त त्या अधिपत्याखाली होते. Actually, those people became like the devil. आणि ते त्या काळातली लोक जसं काय त्या वो सैतानाप्रमाणे जैसा झाले होते. शैतान के जैसा ही हो गए थे. उनमें कोई भी इंसानियत या कोई भी ह्यूमैनिटी नहीं बची थी. कुठली मानवता त्यांच्यामध्ये राहिली इस नव्हती. तरीके से वो लोग जी रहे थे. और नोआ ऐसे लोग के साथ जी रहा था. लेकिन जब परमेश्वर नोआ को तारू में लेकर गया, जब परमेश्वर ने कहा नोआ समय पूरा हो चुका है, अभी दरवाजा खुल गया है तेरे लिए, अंदर जा और बाहर से दरवाजा मैं बंद कर दूंगा. आई एम टेलिंग यू, लिसन टू दिस. The लक्षपूर्वक door was not closed by Noah. आणि तो दरवाजा नोवानी बंद केला नाही. The door was closed by God. पण तो दरवाजा देवाने बंद केला. When God closes it, no one can open it. आणि जे देव बंद करतो कोणीही उघडू शकत नाही. When God opens it, no one can close आणि it. जेव्हा देव उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही. God put Noah and his family inside the ark. देवाने नोवा आणि त्याच्या कुटुंबाला आतमध्ये ठेवलं. And God shut the door. आणि देवाने मग तो तारूचा दरवाजा बंद केला. Hallelujah. हालेलुया. It rained 40 days, 40 nights. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. And the rain would not stop. आणि तो पाऊस थांबलाच नाही. The ark was lifted up. आणि तो तारू वरती तरंगायला The लागला. water level went up.
आणि ते पाण्याचा जो काही लेवल होती स्तर होता वाढायला लागला. जो पानी का स्तर था वो ऊंचा ऊंचा होते गया. उस पानी ने आर्क को ऊंचा कर दिया. आणि त्या पाण्यावरती तो तारू तरंगायला लागला. एक समय आया जब सबसे ऊंचा शिखर था उस जगह में, उसके ऊपर पानी चला गया और नोआ का तारू उस पर्वत के ऊपर चला गया. I'll Amen. tell you what is the meaning of this. मी तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ काय. The destruction was for the world. आणि तो नाश होता तो जगासाठी होता. The destruction was for the devil and his works. आणि ते नाश जो होता सैतान आणि त्याच्या कामांसाठी होता. But the same judgment actually lifted up Noah's ark. आमेन. पण तो जो न्याय होता त्याच्यामुळेच त्या तारूला नोवाचा तारू उंच केला गेला. अब समझ में नहीं आया, फिर से कहता हूं. जग के लिए वो विनाशकारी बारिश थी, जग के लिए वो विनाश का कारण बना, लेकिन जो जग के लिए विनाश का कारण बना वो परमेश्वर के लोगों के लिए, नोआ के लिए ऊंचा करने का कारण बना. जो भी आपके विरुद्ध आता है वो आपको नीचे डुबाएगा नहीं, वो आपको परमेश्वर में ऊंचा कर देगा. Hallelujah. The world saw the judgment, but God's people were lifted up. आमेन. जगासाठी तो न्याय होता पण देवाची लेकरं तिथं उंच केली गेली. Are you understanding what the Lord is saying tonight? 40 days, 40 nights. The 40 दिवस 40 रात्र. The ark was floating in the river, in the waters. आणि तो तारू तिथे तरंगत होता पाण्यावरती. 40 दिन 40 रात बारिश होने के बाद पूरी तरीके से तारू उस पर्वत के ऊपर स्तर में, what do you call, floating, तरंगत होता. तरंग रहा था. Not one drop of rain came inside. आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या तारूमध्ये प्रवेश केला नाही. Not 1 inch of destruction touched Noah. आणि कुठल्या त्या नाशाने 1 इंच सुद्धा त्याचा परिणाम त्या तारूवर झाला नाही. हम लोग बोलते ओ बारिश आया, छप्पर गिर, क्या बोल रहे हैं, छप्पर लीक हो रहा है, ऊपर से पानी आ रहा है, साइड से पानी आ रहा है. That was not the way God made ark. अशा प्रकारे काय देवाने तो तारू बनवला नव्हता. No, he was safe. आमेन. Even they did not know सुरक्षित what होता. is happening outside. आणि त्यांना माहित सुद्धा नव्हतं की बाहेर काय चाललं आहे. बाहर क्या चल रहा है, कितना बारिश हुआ है, हम लोग कितने हाइट पे है, कुछ पता नहीं है, कुछ पता नहीं. क्योंकि खिड़की, मैंने लास्ट टाइम कहा था, खिड़की साइड में नहीं थी, खिड़की ऊपर थी. क्योंकि अभी देखना है तो क्या देखना है, जो खिड़की दिखा रही, क्या दिखा रही खिड़की, परमेश्वर का उजाला. आमेन. Amen. Only the light could come through the window. आणि फक्त प्रकाश त्या खिडकीतून आत येऊ शकत होता. अगर नोआ को देखना है प्रभु बाहर क्या चल रहा है, तो परमेश्वर सिर्फ उसका उजाला दिखाता था, ना कि मौतें दिखाता था. क्योंकि बाहर अगर खिड़की नीचे रहती थी तो सारे लोग जो तरंगते हुए उनको दिखते थे, नोआ डर जाता था. इतने सारी लाशें, इतने सारे डेड बॉडीज. नो नो नो, गॉड सेज इट इज नॉट फॉर यू टू सी द डिस्ट्रक्शन. आणि देव म्हणाला की तो नाश तू पाहण्यासाठी नाहीये, फॉर यू टू सी इज माय लाईट. आणि तू फक्त माझा प्रकाश पाहायचा. यू विल सी माय लाइट. तू माझा प्रकाश पाहशील. तू सिर्फ मेरा उजाला देखेगा. आमेन. तू मौतें नहीं देखेगा, तू विनाशकारी चीजें नहीं देखेगा, तू Amen. मेरी महिमा देखेगा. आमेन. Hallelujah. Praise God. When God Hallelujah. has chosen you, हालेलुया. He has देवाने तुमची chosen निवड you. केलेली आहे. He's chosen you to show His glory, आमेन. आमेन. not to see destruction. तुम्हाला त्याने त्याचा गौरव पाहण्यासाठी निवडले, तो What? नाश पाहण्यासाठी नाही. Those who believe आणि जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात will enter that ark. ते त्या तारूमध्ये प्रवेश करतील. If you have believed, आणि जर तुम्ही विश्वास ठेवलाय you will enter that ark. मग तुम्ही त्या तारूमध्ये प्रवेश करता. Hallelujah. हालेलुया. In short, I will tell you and we'll close. थोडक्यात The ark सांगतो, was lifted up. तो तारू उंच केला गेला. It was high. तो उंच होता, High. सर्वात उंच होता. Inside there were 8 people. त्या तारूमध्ये 8 लोक होती. How many? किती? 8 लोग. अंदर 8 लोग. तारू सबसे ऊंचा. आसपास कुछ भी उनको दिखाई नहीं दे रहा था, उनको कुछ भी मालूम नहीं क्या चल रहा है, परमेश्वर क्या चल रहा है बाहर. They didn't even realize how much it was raining.
त्यांना माहित सुद्धा नव्हतं की पाऊस किती पडत आहे. The ark was lifted up. तारू उंच केला गेला Hallelujah. The lifted ark, आणि तो उंच केलेला तारू, listen to this. The lifted ark तो उंच केलेला तारू is a symbolic तो एक प्रतीक आहे. of lifted Jesus on the cross. आमेन. जो येशू ख्रिस्त त्या क्रुसावर लटकलेला होता, उंच केला गेला होता, त्याचं प्रतीक तो उंच केलेला तारू आहे. Jesus was lifted on the cross. आमेन. आणि येशू ख्रिस्ताला त्या क्रुसावरती उंच केलं. And all those who look at Jesus आणि जे कोणी त्या येशू ख्रिस्ताकडे पाहतील will be saved. त्यांचं तारण होईल, Will be saved. त्यांचं तारण होईल. I believed in the work of Christ. मी ख्रिस्ताच्या कार्यावर विश्वास ठेवला. God put me in Christ. देवाने मला ख्रिस्तामध्ये ठेवलं God lifted up Christ. आणि देवाने ख्रिस्ताला उंच केलं. I was also lifted up with Christ. आमेन. आणि मी सुद्धा ख्रिस्ताबरोबर उंच केलो गेलो. The judgment came upon Christ, आणि न्याय तो आला त्या ख्रिस्तावर, but not upon me. पण माझ्यावर आला नाही. You don't understand. I will explain this maybe tomorrow. How safe you are in Christ. किती तुम्ही सुरक्षित आहात ख्रिस्तामध्ये. How safe I am in Christ. किती सुरक्षित आहे मी त्या ख्रिस्तामध्ये. The whole destruction was outside. पूर्ण तो नाश होता, तो सर्व बाहेर होता. But before the destruction could come, He picked me up and put it in Himself. आणि तो नाश येण्याच्या Hallelujah. अगोदर त्याने मला उचललं आणि त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवलं. Listen to me what I'm saying. लक्षपूर्वक ऐका. Jesus picked me up and put in Himself. आणि येशू ख्रिस्ताने मला उचललं आणि त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवलं. Destruction, विनाश, न्याय, judgment बाहर आया, लेकिन जो यीशु मसीह में है उनको स्पर्श नहीं करा. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I will explain this in deeper because I don't know, don't have much time. आपल्याकडे But are वेळ you नाही. understanding? पण तुम्हाला समजतं. The lifted up ark आणि तो उंच केलेला तारू is lifted up Christ. तो आहे उंच केलेला ख्रिस्त. Noah was in the ark. आणि नोवा त्या तारूमध्ये होता. I was in Christ. आमेन. मी ख्रिस्तामध्ये आहे. Noah was saved from the flood. आणि त्या पुरापासून नोवाला वाचवण्यात आलं. I was saved from the judgment. आमेन. त्या न्यायापासून मला वाचवण्यात आलं. Hallelujah. Are you हालेलुया. understanding this? तुम्हाला समजतंय का? Praise God. I'll tell you a Hallelujah. last revelation and we'll close. After the flood was over, आणि तो पूर्ण पूर ओसरल्यानंतर listen to this very attentively. लक्षपूर्वक ऐका. This is about you. हे तुमच्या विषयी आहे. This is about you. हे सर्व तुमच्या विषयी It's आहे. about the church. आपल्या मंडळीविषयी आहे. The flood, the rains stopped. पाऊस थांबला The judgment was over. आणि न्याय तो संपला. Every person on this earth died except Noah and his family. पृथ्वीवरची सर्व लोक मरण पावली, फक्त नोवा आणि त्याची कुटुंब वाचलं. Everything died. सर्व काही जे होतं ते सर्व मरण पावलं. Animals, प्राणी, जो भी रेंगता था सब मर गया. सर्व सरपटणारे, उडणारे, चालणारे सर्व प्राणी मरण पावले. सब कुछ विनाश हुआ. सिर्फ नोआ और उसका परिवार वो बच गए. नोआ का तारू नीचे आते आते 1 साल लगा. 1 साल, क्योंकि पानी इतना ऊपर चला गया था. वो पानी सूखने के लिए और पूरी धरती ड्राई और सूखी होने के लिए कम से कम 1 साल लगा. और नोआ को परमेश्वर ने जब अंदर भेजा, प्रभु ने कहा तू अंदर हर एक प्रकार का प्राणी, हर एक प्रकार का पंछी, हर एक प्रकार का जो रेंगते हुए जो एनिमल्स है, आप उसको अंदर लेके जाओगे. और आपके लिए अंदर सारा खाना का प्रबंध भी आप लेकर जाओगे. I'll tell you something. When you enter in Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रवेश करता, every provision is inside. आमेन, सर्व पुरवठा केलेला असतो. Every provision is inside. आमेन, सर्व पुरवठा आतमध्ये असतो. Noah didn't say, Father, भूख लगाए, खिड़की खोलू क्या, दरवाजा खोलू क्या? God said, whatever you need is inside.
आमेन. तुला ज्या कुठल्या गोष्टीची गरज आहे ती सर्व आतमध्ये Hallelujah. आहे. Whatever you need is inside that ark. आमेन. जे काही तुम्हाला गरज आहे ते तारूमध्ये आतमध्ये आहे. आपको जो चाहिए प्रभु ने उस तारू में रखा है. आमेन. आपको जो चाहिए प्रभु ने यीशु मसीह में रखा है. हालेलुया. आपको जो भी चीज की जरूरत है आने वाले दिन में भी आपके लास्ट ब्रेथ तक परमेश्वर यीशु ने आमेन. उसमें रखा है. आमेन. Amen. Hallelujah. Now listen to this. This is not the revelation, but this excited you, so praise God. तारू नीचे आ गया, धरती पर आया. इनफैक्ट वो माउंट अरारत पे लैंड हुआ. ओके, दरवाजा किसने बंद किया? गॉड. खोलेगा कौन? Now listen to this. You will be super blessed. The ark came down. तो तारू खाली आला It landed on the Mount Ararat. आणि अरारत पर्वतावर तो थांबला. God opened the door. देवाने दरवाजा उघडला God told Noah and his family, march out. आणि मग देवाने सांगितलं त्या नोवा आणि त्याच्या कुटुंबाला बाहेर या. When they marched out, आणि जसे ते बाहेर आले they saw everything new. आणि त्यांनी पाहिलं सर्व काही नवीन होतं. They saw everything new. त्यांनी पाहिलं सर्व काही नवीन आहे. They saw all those people who they were fed up and they troubled. God removed them. आमेन. आणि जी लोक त्याला त्रास देत होती ती सर्व देवाने काढून The टाकली. devil and demons which were troubling you for so many years and months Amen. and days, when you enter in Christ, everyone will be wiped off. आमेन. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रवेश करता तेव्हा जी लोक तुम्हाला त्रास देतात, जे Hallelujah. सैतान दुरात्मे तुम्हाला त्रास देतात, देव ते सर्व काढून टाकतो. Now listen to this. Oh my God, my spirit is just bubbling inside. God opened the door. देवाने दरवाजा उघडला Noah and his family came out. आणि त्याचे कुटुंब नोवा आणि त्याचं कुटुंब बाहेर आलं. Jesus died on the cross. येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावलं. Judgment was over. न्याय पूर्ण झालं. Judgment was over. न्याय पूर्ण झाला. Jesus died on the cross. येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला His body was hanging on the cross. आणि त्याचं ते शरीर आहे त्या क्रूसावर लटकत होतं. And the soldiers wanted to check whether Jesus is alive or not. आणि ते सैनिक ते चेक करत होते की तो मेलाय की नाही. So the Sainik opened, put क्या बोलते हो, भाला भाला खूप उसके भोकसला. साइड में भाला डाल दिया और भाला जैसे डालने के बाद उसके द्वारा लहू और पानी का बहाव हुआ. When God opened the door of the ark, जेव्हा देवाने त्या तारूचा दरवाजा उघडला Noah and his family came out. नोवा आणि त्याचं कुटुंब बाहेर आलं. When Jesus' side was opened, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताची बाजू उघडण्यात आली त्या you सैनिकाद्वारे, came out of him. आमेन, तुम्ही त्याच्यातून बाहेर The आलात church was brought forth. आणि ती मंडळी बाहेर आली. The people of Noah and his family आणि नोवा आणि त्याचं कुटुंब are the symbolic of the new generation church. आमेन, हालेलुया. ते प्रतीक आहे नवीन त्या मंडळीचं. Noah was brought out from the door. आणि नोवाला त्या दारातून बाहेर आणण्यात आलं. Jesus' door was opened आणि येशू ख्रिस्ताचं सुद्धा ते प्रवेशद्वार उघडण्यात आलं. and the church came out. आणि मंडळी बाहेर आली. And the church came out. आणि मंडळी बाहेर आली. Hallelujah. हालेलुया. I'll tell you something. Now you'll be super excited. There's a promise for you. आणि एक There's प्रॉमिस a आहे. promise for you. आणि तिथे एक देवाचं वचन आहे तुमच्यासाठी. Noah came out नोवा बाहेर आला and God said, Noah, now you have come out नोवा, of the आता तू ark. बाहेर आलास त्या तारूमधून. Now I bless you. आता मी तुला आशीर्वादित करतो. Be fruitful and multiply. आणि फलद्रूप हो, बहुगुणित हो. इसके साथ परमेश्वर नोआ को कहा, अब तेरा डर सारे सृष्टि पे रहेगा. आमेन, हालेलुया. अब तेरा धाक हर सृष्टि पे रहेगा. परमेश्वर कह रहा है, the fear and the dread of the church will be in this world.
Oh, people, why? They will not fear for life. They will fear because they will not allow evil to happen. आमेन. हालेलुया. They are the stoppers of evil things. आमेन. आणि मंडळी आहे ती जे काही सैतानाचं वाईट आहे त्याला थांबवेल. They are stoppers of every work of the devil. आमेन. सैतानाचे जे काही कार्य आहे ते थांबवणे मंडळी करेल. So the devil is dreading about you. आणि म्हणून सैतान तुम्हाला घाबरतोय. शैतान आपका डर रखता है. आमेन. तो तुम्हाला घाबरतो. शैतान कहता है ये लोग मेरा काम को रुका सकते हैं. येस. आमेन. That's why the Lord told Noah, your dread will be upon the whole आमेन. आता land. तुझा धाक सर्व त्या पृथ्वीवर असेल. Why? का? Because God's hand was upon Noah. कारण देवाचा हात त्याच्यावरती होता. Noah became a new creation. आमेन. आणि तो नवीन निर्मिती झाला. नोआ नई निर्मिति हुआ. आमेन. कलीसिया में आने वाले सारे नई निर्मिति है. जो आमेन, यीशु मसीह में आमेन। है वो सारे नए निर्मिति है. जो यीशु मसीह में आमेन। प्रवेश किए हुए हैं वो Yes, सारे Lord नए Jesus, निर्मिति है. hallelujah। पुराना सारा चीज निकल Yes, चुका Lord है. Jesus, पुराने हम सारे बंधन नवीन निकल चुके निर्मिती आहे हैं. परमेश्वरा. पुराने सारे बंधन ख्रिस्तामध्ये टूट मी चुके नवीन हैं. निर्मिती जब आहे ये परमेश्वरा. बाहर आया Yes, नोआ Lord। वो नया निर्मिति हुआ. आप भी जब यीशु मसीह में प्रवेश किए आप नए निर्मिति बन चुके हैं. हालेलुया. अभी आपका डर सारे सृष्टि पे रहेगा. सृष्टि बोले तो लोगों को डराने के लिए नहीं, शैतान तुमसे डरेगा. उसका कार्य आपसे डरेगा. उसके हर एक दुष्ट आत्माएं आपसे डरेगी. यू डोंट नो हू यू आर. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण You आहात. don't know what power you are carrying inside. तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते तुम्हाला अजून माहित नाही. Hallelujah. God has chosen you. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. When Noah came out, I will share tomorrow what he did. मी उद्या सांगेल की ते नोवा बाहेर जब आल्यावर नोआ त्यांनी काय बाहर केलं. आया तो उसने क्या किया, उसके द्वारा परमेश्वर ने क्या कार्य किया. Amen. I'm telling you, you should know the works of the new creation. आणि तुम्हाला जाणलं पाहिजे की त्या नवीन निर्मितीचं सामर्थ्य काय आहे, काय What कार्य आहे. power God gave the new creation. आमेन. त्या नवीन निर्मितीला देवाने काय सामर्थ्य दिलं आहे. Hallelujah. And you are the new creation. आमेन. आणि तुम्ही ती नवीन निर्मिती आहात. Say, I am the new creation. म्हणा आम्ही नवीन निर्मिती आहे मैं नया देवाची. निर्मिति हूँ. पुराना सब निकल चुका है. मैं सब नया देख रहा हूँ. मैं सब नया देख रहा हूँ. सब कुछ नया बन चुका है. जैसे नोआ बाहर आया सब कुछ नया बन चुका था. सब पुरानी चीजें निकल गई थी. पुरानी बीमारी आपके जीवन से निकल गई थी. पुराने सारे शॉप निकल गए. सारे कर्ज निकल गए. एवरीथिंग ऑफ द ओल्ड इज गॉन. परमेश्वर कहता है सारा नया हो चुका है. सारा नया हो चुका है. द प्रॉब्लम इज वी कम आउट ऑफ क्राइस्ट. हम यीशु मसीह में रहते हैं लेकिन आंखें बंद करके रहते हैं. नोआ को कहा गया, नोआ बाहर आ, आंखें खुली करके आ और देख सब कुछ नया बन चुका है. हम लोग यीशु मसीह में आंख बंद करे, प्रभु अभी भी पुराना दिख रहा है, प्रभु अभी भी. गॉड सेज ओपन योर आईज देव म्हणतो तुझे नेत्र उघड and see आणि पहा. all things have become new. आमेन. सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. Hallelujah. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Glory to God. सर्व गौरव Your परमेश्वराला. ark is the Lord Jesus Christ. आमेन. तुमचा तारू येशू ख्रिस्त आहे. You're the safest ark. आमेन. तुम्ही सुरक्षित त्या तारू मध्ये आहात. The ark तो तारू will take you high. आमेन तुम्हाला उंच घेऊन जाईल. वो ही तारू आपको ऊपर लेकर जाएगा. आमेन. वो ही तारू आपको ऊंचे स्तर पर लेकर जाएगा. Hallelujah. Amen. Amen. आमेन. Are you understanding? तुम्हाला समज. Are you blessed? तुम्ही आशीर्वादित Look झाला. at yourself. I'm blessed. बघा. I am safe in Christ. I am safe in Christ. Hallelujah. Every provision is inside that ark. आणि सर्व पुरवठा त्या तारू मध्ये होता. सारा पुरौठा उस तारू के अंदर था. जो भी नोआ को चाहिए था, उसके परिवार को चाहिए था, वो सारा उसके अंदर था. Amen. Praise God. या नोआ ने लकड़ी नहीं डाला, चलो आज फिशिंग करते, आज मांस खाने का मन कर रहा है, आज क्या बोलते हैं मटन खाने का मन कर रहा है, आज तंगड़ी खाने का. God says everything is inside. Whatever you need is inside. Spiritual and natural. आमेन. हालेलुया. In Christ, your spiritual and natural needs are met.
आणि ख्रिस्तामध्ये तुमच्या आत्मिक आणि शारीरिक भौतिक सर्व गरजा पुरवल्या I'll tell जातात. you something, you'll laugh. Many times. It has happened almost 99% of the time. आणि 99% असं घडलेलं आहे. When I desired to eat non-veg. Desired, I'm saying. जेव्हा माझी इच्छा होते नॉनव्हेज खायची And there was no non-veg ka chance घर पे. I'll tell you why I'm telling you. God sees your heart. देव तुमचं अंतकरण पाहतो. He sees your small desires. तुमच्या छोटे छोटे आप सोचो मेरा कितना तकलीफ है क्योंकि घर पे सब वेज है. तो मेरा विश्वास तो बढ़ना ही चाहिए. अगर मेरा विश्वास बढ़ेगा नहीं तो कैसे मिलेगा. So whenever I desire to eat non-veg, आणि जेव्हा माझी इच्छा होते नॉनव्हेज खायची I'll tell you this has happened 99% of the आणि times. हे 99% माझ्या बरोबर घडलेलं I आहे. never tell her आज नॉन-वेज खाने का मन है. मैं ऐसे ठीक है अभी घर पे बना. Somewhere or the other God sends it. आमेन. I have no idea how it comes. म्हणजे आता मला कळेल नॉनव्हेज आलं म्हणजे गिरीची इच्छा झाली. See that means my faith is working. My faith is working. माझा Praise विश्वास God. कार्य करतोय. Amen. Amen. Hallelujah. Not that not that कि मैं सिर्फ नॉन-वेज खाता हूँ. नहीं नहीं. Whenever I desire, sometimes I feel अरे आज रहता तो. It has happened many times. असं खूप वेळा घडलेलं आहे. You know, God sees your heart's small desires. देव तुमच्या अंतकरणाला छोट्या छोट्या इच्छा सुद्धा पाहतो. छोटी छोटी इच्छाओं को पूरा करता है. One day many years ago हमारे घर में पेंटिंग होने वाला था और पेंटिंग करने के टाइम पूरा परिवार एक जगह और मैं एक जगह. परिवार वाले बोल रहे हम लोग को नेवी ब्लू ऐसा वाला लाइट ब्लू लगाना है. मेरा डिजायर था नए लॉर्ड ऐसा रोजी पिंक लगाना है. बट आई डिडंट टेल देम. मैंने उनको नहीं बताया. चर्च का समय था सुबह संडे. मैं चर्च को निकल गया. प्रभु अगर पिंक वो क्या रोज स्ट्रॉबेरी पिंक लग जाए व्हाट हाउस विल लुक लाइक यू नो. बट आई सेड नाउ सब लोग मेजॉरिटी में डिसाइड कर दिए ब्लू लगाना तो अभी क्या बोलेंगे. मैं तो सबसे छोटा कौन सुनेगा अपना पापा. मैं चला गया चर्च को. चर्च गया अपना ओ प्रेज गॉड करके. दोपहर में घर पे आया. घर पे आने के बाद सब बाहर दिखा रहे पेंटिंग का डब्बा वाला हो गया लगता पेंटिंग. व्हेन आई वेंट इनसाइड आई सॉ स्ट्रॉबेरी पिंक पेंटेड. आई डिड नॉट इवन टेल माय मम्मी पिंक करो. नहीं आई डिड नॉट टेल. It was just in my heart. माझ्या हृदयात फक्त ते होतं. But God saw it. पण देवाने ते पाहिलं. God saw it. देवाने ते पाहिलं. And He fulfilled the desire. आणि त्याने ती माझी इच्छा पूर्ण केली. Hallelujah. हालेलुया. Praise God. You know, Hallelujah. God is funny. Do you know? Do you know God loves to joke? आमेन. Do you know God loves to laugh? देवाला हसायला आवडतं, जोक करायला Do आवडतं. you know God loves to make, fun with you? आणि त्याला तुमच्या बरोबर आनंद मौज मजा करायला आवडतं. हम लोग का माइंड में एक ही पिक्चर है ना गॉड का, प्रभु का. बहुत कठिन रहेगा ये. इसको मिलेंगे तो पता नहीं कैसा रहेगा. बट डू यू नो गॉड इज सच अ फन लविंग पर्सन. ही नोज हाउ टू मेक हिज चिल्ड्रन लाफ. त्याला माहिती आहे की त्याच्या लेकरांना कसं हसवायचं. हाँ, क्योंकि बाइबल कहता है कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. उसके कार्य परमेश्वर ऐसे दिखाता है आमेन. कि परमेश्वर का वचन कहता है, दाऊद कहता है कि उसने मैंने जब प्रभु का काम देखा मैं रोया नहीं. उसने मेरे मुख को हंसने से भर दिया. Who gave that laughter? कोणी दिलं ते हास्य? God. देवाने. If God was not laughing, He would not have give you the laughter. आणि जर देवच हसत नसता तर तो ते हास्य तुम्हाला दिलं नसतं. अगर गॉड पोस्टर के जैसा एकदम सीरियस आदमी रहता था ना, आप लोग भी पूरा लाइफ ऐसे रहते थे. इधर ना इधर, एक जगह 1 इंच भी नहीं हिलेंगे. लेकिन प्रभु वैसा नहीं है. परमेश्वर हंसना जानता है. परमेश्वर मौज करना जानता है. परमेश्वर चाहता है कि उसके बच्चे भी इस पृथ्वी के ऊपर आनंद करें. He wants your life to be filled with laughter.
आमेन. त्याला हवंय की तुमचं जीवन पूर्ण हास्याने भरलेलं असावं. Amen. आमेन. One day I've prayed for people and the laughter anointing has just broken out. आमेन. I'm telling you, this laughter anointing is very contagious. आमेन. आणि जे ते हास्याचं जे अभिषेक आहे तो संसर्गजन्य आहे. हाँ, अगर मैं हंसा भी नहीं ना, फिर भी लोग चालू करते हैं, क्योंकि अभिषेक ही वैसा है. वो ऐसा अभिषेक है ना कि आप कितना भी दुख में रहो, आप फिर भी हंसते रहेंगे. That is the joy of heaven. That is the joy of heaven. तो स्वर्गाचा आनंद आहे. And God wants that laughter to come in your mouth. आणि देवाला हवंय तो आनंद तुमच्या मुखातून यावा. He doesn't want you to keep worrying. ये नहीं त्याला हुआ, वो नकोय नहीं की तुम्ही हुआ. सतत काळजीत असावं. He says, my child, laugh in all situations. आमेन. त्याला हवंय की माझ्या लेकरांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहावं, हसावं. Laugh it loud. आमेन. मोठ्याने हसावं. Laugh it loud. मोठ्याने हसा. Let the devil see, मैं कितना भी करूं, मेरे परमेश्वर के बच्चे ना हंसना बंद नहीं करते. Do you know laughter discourages the devil? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या हसण्यामुळे तो शैतान निराश होतो. वो हंसता है जब हम लोग निराश होते हैं. आणि जेव्हा आपण निराश होतो तेव्हा तो शैतान हसतो. हम हंसते हैं, शैतान निराश होता है. आमेन. ये बाबा इसको कुछ भी करो, ये हंसता ही रहता है. इसलिए कौन निराश होगा? शैतान. हाँ, I'm telling you, this laughter is very powerful. सामर्थ्यशाली Oh, it आहे. is very powerful. It comes ते खूप right from सामर्थ्यशाली. inside. ते आतमधून येतं. It comes right from the bottom of your stomach. आणि आतमधून तुमच्या पूर्ण आतड्यातून ते येतं. And when it comes, आणि जेव्हा ते येतं it destroys every power of discouragement. ते सर्व निराशेचं सामर्थ्य तोडतं. हर एक निराशा जो आपके इर्द गिर्द घूम रहा है, उसका सामर्थ्य को तोड़ देता है जब आप परमेश्वर के हंसने से हंसते हैं. There is power in laughing. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Amen. Our God is a good Father. आपला Amen. परमेश्वर चांगला पिता आहे. We'll have the offering time and then we'll be praying for